वेलकम मित्र हो. आपण पाहत आहोत वर्ग 10वीच्या भूगोल आणि भूगोलामध्ये चौथा प्रकरण हवामान यावर अभ्यास मालिकेचा हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रो. पहिला व्हिडिओ आपण योग्य पर्याय निवडा वगैरे आणि कारणावर अर्ध्या कारणावर केलेला आहे आणि आपण तोच भाग आता काय बरं कंटिन्यू करणार आहोत. तो त्या समोरचा भाग कंटिन्यू आपण करणार आहोत मित्रो. तर चला आपण कारणे द्यावरचा भाग आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मित्रो आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. काय प्रश्न आहे? भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो, पण हा पाऊस मात्र ब्राझीलमध्ये पडतो. बरोबर आहे. आता भारतात कमी का पडतो याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे मित्र. हे समजून घ्यायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवा. तर आपल्याला काय पाहिजे आहे? भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चला आपण शोधूया याचं उत्तर. विद्यार्थी मित्र हो, अभिसरण पाऊस कुठे पडतो थोडंसं लक्षात घ्या. हा मी नकाशा काढलेला आहे. या नकाशावर मी समजवण्याचा प्रयत्न करतो. हे विषुववृत्त आहे आणि हे विषुववृत्त या प्रकारे सरळ गेलेलं आहे मित्र हो. थोडं समजून घ्यायचं. मागे पुढे तेळी थोडी रेषा होते आहे, थोडं समजून घ्यायचं. हा काय विषुववृत्त आहे. कोणता आहे? विषुववृत्त. आता अभिसरण पाऊस म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचं की विषुववृत्तावर का बरं होते. तर हा जो पाऊस आहे हा साधारणतः दुपारनंतरचा पाऊस आहे. कोणता आहे? दुपारनंतरचा. काय होते मित्र हो, जेव्हा विषुववृत्तावर सूर्याची किरणं सरळ पडतात सागराच्या पाण्याची काय बरं वाफ होते. बरोबर आहे. हे दुपारनंतर काय बरं, दुपारपर्यंत ही वाफ झाल्यानंतर दुपारनंतरही वाफ होते मित्र, या ठिकाणी लक्षात ठेवा. पण हे वाफ झाल्यानंतर हे वर जातात आणि काय बरं, हे क्लाउड्स म्हणजे ढग निर्माण करतात दुपारपर्यंत. हे ढग वर झाले की हे ढग काय बरं थंड होते आणि थंड झालं की दुपारनंतर याच ठिकाणी पाऊस पडतो. जिथनं वाफ झाली तिथेच पाऊस पडतो. अशा प्रकारचा अभिसरण पाऊस म्हणतात. लक्षात ठेवा. विषुववृत्तावर काय बरं, अतिशय उष्ण प्रदेश असतो. लक्षात येऊन राहिलं का? विषुववृत्तावर अतिशय उष्ण प्रदेश असतो. त्या ठिकाणी इथल्या पाण्याची वाफ होते. अर्थात सकाळपासून वाफ सुरू झाली, समजा जास्त तापमान वाढत गेलं की काय बरं वाफ पण जास्त होईल. ही वाफ काय बरं दुपारपर्यंत वर जाते, त्याचे ढग बनतात आणि ढग बनले की ते काय बरं थंड होतात. त्याच ठिकाणी थंड होतात वर आणि दुपारनंतर काय बरं त्या ठिकाणी पुन्हा परत पाऊस पडतो दुपारनंतर. याला अभिसरण प्रकारचा पाऊस असे म्हणतात. एवढं समजलं मित्र. आता ब्राझीलमध्ये हा पडतो कारण काय बरं, कारण हा जो विषुववृत्त आहे हा ब्राझीलमधून गेलेला आहे मित्र. काय झालेला आहे? ब्राझीलच्या उत्तर भागातून गेलेला आहे आणि म्हणून ज्या भागातून विषुववृत्त गेलेला आहे ब्राझीलमधून त्या भागामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. बाकी ब्राझीलच्या दक्षिण भागाकडे काय बरं हा पाऊस पडत नाही, कारण त्या ठिकाणी विषुववृत्त गेलेला नाही, तिथे मकरवृत्त गेलेला आहे आणि मकरवृत्तावर हा काही अशा प्रकारचा पाऊस पडू शकत नाही, कारण तेवढं तापमान राहत नाही मित्र. बरोबर आहे. पण विषुववृत्तावरच हा पाऊस पडतो. ब्राझीलच्या ज्या भागातून विषुववृत्त गेलेला आहे त्या ठिकाणी हा अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. पण भारताचं स्थान जर पाहिलं आपण, भारताचं लोकेशन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसते की विषुववृत्त भारतातून गेलेच नाही. ते गेले आहे, कोणते वृत्त गेलेले आहे? मकरवृत्त. ते कोणतं वृत्त गेलेलं आहे? कर्कवृत्त. जसं हे मकरवृत्त ब्राझीलमधून ज्या भागातून गेला आहे त्या ठिकाणी अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही. तर मग कर्कवृत्त गेलं भारतातून, तर या भारतामध्ये का अभिसरण प्रकारचा पाऊस पडणार का? नाही, कारण भारत हा काय बरं उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या पासून दूर आहे
आणि अभिसरण पाऊस पडण्यासाठी अभिसरण पाऊस हा विषुववृत्ताच्या दरम्यानच पडतो, परंतु या विषुववृत्ताच्या पासून भारत दूर असल्यामुळे भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नसतो. पडला तरी दक्षिण भागात फार कमी प्रमाणात पडतो. कारण बघा, लक्षात ठेवा, पडला तरी दक्षिण भागात थोडासा फार कमी प्रमाणात पडतो. जवळपास अभिसरण प्रकारचा पाऊस भारतामध्ये पडत नाही, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहाल, समजून घेतला प्रश्न आपण ना. तिथं लिहायचं पहिल्यांदा, अभिसरण पाऊस हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतो. कुठे पडतो लिहा तिथं. अभिसरण हा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतो. बरोबर आहे. हा पाऊस दुपारपर्यंत समुद्राच्या पाण्याची वाफ करतो आणि दुपारनंतर मात्र याचे ढग जमा होतात. ते ढग उंचावर गेल्यामुळे ते थंड होतात आणि तिथे सांद्रीभवन, ढगात सांद्रीभवन होते आणि दुपारनंतर या प्रकारचा पाऊस पडत असतो. लक्षात ठेवा. तर दुपारनंतर असा पाऊस पडतो. बरोबर आहे ना, समजले. आपला टेक्निकल प्रॉब्लेम परत. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की काय बरं हा विषुववृत्तावर पडतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय बरं, दुपारनंतर पडतो, आपण लक्षात आलं असेल, थंड होतो. तिसरा आहे भारताच्या मधातून कर्कवृत्त गेलेले आहे. ठीक आहे. भारत हा विषुववृत्तापासून काय बरं दूरवर आहे आणि म्हणून भारतामध्ये अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही किंवा कमी प्रमाणात पडतो. पडलाच तर दक्षिण भागाच्या साईडला फार कमी प्रमाणामध्ये पडतो, असं उत्तर आपल्याला द्यावं लागेल मित्रहो. अशा प्रकारचं त्याचं उत्तर बनवावं लागेल. चला मित्रहो, नेक्स्ट आपण प्रश्न पाहूया आपल्या यात. जसा अभिसरणाचा प्रश्न विचारला मित्र आपल्याला या ठिकाणी, कोणता विचारला, अभिसरणावर, तसा भारतामध्ये घडणाऱ्या आहे उष्णकटिबंधीय वादळे आहे. अभिसरणाचा पाऊस भारतामध्ये होत नाही आणि उष्णकटिबंधीय वादळे काय बरं भारतामध्ये होत असतात. अभिसरणाचा पाऊस ब्राझीलमध्ये होते आणि उष्णकटिबंधीय वादळे भारतामध्ये होतात. तर प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. का कमी प्रमाणात होतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, याचं कारण काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रहो. चला या प्रश्नाचे उत्तर आपण समजून घेऊया. मित्रो, आपण परत याच नकाशावर आलेलो आहोत. हा जो भाग आहे लक्षात ठेवा, हा जो भाग आहे हा विषुववृत्ताचा भाग आहे. पॉईंट आहे, लक्षात ठेवा, बारीक करा आणि तिथून आपण जवळपास रेषा काढणार आहोत. ही रेषा काढलेली आहे, अर्थात हा विषुववृत्त आपण धरलेला आहे मित्रो. वरच्या लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचे कारण नाही. कर्कवृत्त आणि खाली जो गेलेला आहे तो मकरवृत्त आहे मित्रो, लक्षात ठेवा. आता मित्रो, समजा सूर्य जर यामध्ये असेल म्हणजे मकरवृत्तावर, कर्कवृत्तावर, तर काय होईल मित्रो, या ठिकाणी तापमान कमी राहील सागरावर आणि या ठिकाणी काय बरं तापमान जास्त राहील भारताच्या भागावर. तापमान जास्त राहिल्यामुळे हवा कशी जाईल, वर जाईल, आहे ना, हलकी हवा वर जाईल ना. आणि समुद्रावरची जी जड हवा आहे, जास्त दाबाची हवा आहे, ती भारताकडे खिचल्या जाईल. का बरं खिचल्या जाईल, कारण की इथे काय बरं हवा कशाने वाहते बरं, हवा वायुभारानुसार वाहते. इथे वायुभार काय बरं जास्त आहे मित्रो. हा इथे वायुभार काय झालेला आहे, कमी झालेला आहे सूर्याच्या उष्णतेमुळे. म्हणजे हवा तापवली का कमी वायुभार होतो आणि हवा थंड असली की वायुभार वाढतो. आणि कोणीकडून वाहते बरं, कमी, लक्षात ठेवा, जास्त वायुभाराकडून हवा कमी वायुभाराकडे वाहते. बरोबर आहे. या भारतामध्ये जेव्हा काय बरं कर्कवृत्तावर सूर्य असतो तेव्हा इथे वायुभार कमी होते, हवा हलकी होऊन ती दुसरीकडे वर जात असते. मग इथली पोकळी कोण भरून काढते बरं, तर इथे काय बरं मग बाकी समुद्रावरची हवा खिचल्या जाते.
समुद्राची हवा काय बरं खिचल्या जाते, बरोबर आहे. जसं आपण पाईपात पाणी घेतो, तोंडाने ओढतो, खिचतो पाणी आणि मग पाणी यायला लागते, बरोबर आहे. तोंडामध्ये काय करतो आपण, तोंडातली हवा काढतो आपण पहिल्यांदा आणि त्या पाईपातली हवा तोंडाने काढतो, आहे की नाही. तर इथे काय झालं, तापमानाने इथली हवा काढून घेतल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे काय बरं हवा काय बरं या समुद्रावरची हवा काय बरं या ठिकाणी खिचल्या जाते आहे. आणि अशा प्रकारचा हा जो प्रकार आहे हा उष्ण कटिबंधामध्ये घडून येतो, हा उष्ण कटिबंधामध्ये घडून येतो मित्र, बरोबर आहे. आणि उष्ण कटिबंधामध्ये काही विषुववृत्तावर नाही, तर तो कर्कवृत्तावर किंवा मकर वृत्तावर घडून येतो. साधारणतः कर्कवृत्ताकडे किंवा मकर वृत्ताकडे त्याच्या दरम्यान घडून येत असतो मित्र. तर आपल्या भारतातून काय झालेलं आहे, कर्कवृत्त मधातून गेलेलं आहे, कर्कवृत्त मधातून गेलेलं आहे. आणि परिणाम भारतामध्ये जेव्हा काय बरं हा अशा प्रकारचा कमी वायुभार निर्माण होतो, कमी वायुभार निर्माण होतो, त्यामुळे समुद्रावरची ही काय बरं हवा आपल्या भारताकडे खिचल्या जाते आणि यालाच आपण म्हणतो उष्ण कटिबंधीय वादळे. काय म्हणतो आपण, उष्ण कटिबंधीय वादळे हे आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर येत असतात. उलट इथली सिच्युएशन काय आहे, ब्राझील सिच्युएशन काय, ब्राझीलचा बराचसा हिस्सा विषुववृत्त मधातून गेल्यामुळे ब्राझीलचा जो हिस्सा आहे आपण पाहतो आहे त्या विषुववृत्त मधातून गेलेला आहे त्याच्याला, बरोबर आहे. याला आपण थोडंसं मोठं करून समजून घेऊया, मग सांगायला बरं होईल. तर ब्राझीलमध्ये विषुववृत्त कुठून गेलेला आहे, या भागातून गेलेला आहे. या भागामध्ये गेल्यामुळे काय झालेलं आहे, या भागामध्ये हे चक्रीवादळाचा परिणाम आढळत नाही. कारण काय बरं मित्र, कारण काय बरं, या ठिकाणची हवा काय बरं अभिसरणामुळे काय बरं ही वर जात असते, बरोबर आहे. ही काय बरं वर जात असते आणि नंतर परत पाऊस पण पडत असतो, बरोबर आहे, पाऊस पण पडत असतो. हे काय बरं अभिसरणामुळे हवा वर जात असल्यामुळे इथे जो बाहेरून येणारा हवा आहे ही काय बरं तेवढ्या फोर्सफुली खिचल्या जात नाही, काय बरं तेवढ्या फोर्सफुली खिचल्या जात नाही मित्र. तिथे काय बरं एकदम असा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार होत नाही, कमी दाबाचा पट्टा तयार होत नाही. कारण विषुववृत्ताजवळ फारसं वातावरण कसं बदलत नाही या ठिकाणी. आपल्याकडे कसं हिवाळ्यात खूप थंडी असते, उन्हाळ्यात खूप उष्णता असते, पण या विषुववृत्तावर काय बरं वातावरणामध्ये फारसा फरक जाणवत नाही. त्यामुळे इथे अति थंडी किंवा अति उष्णता अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी विषुववृत्तावर निर्माण होत नाही. आणि हे विषुववृत्त या ठिकाणी मधातून गेल्यामुळे आणि अशा प्रकारचे अतिशय थंड हवा किंवा अतिउष्ण अशा प्रकारचं वातावरण तयार न झाल्यामुळे ही समुद्रावरची हवा या ठिकाणी खिचल्या जात नाही. या ठिकाणी संमिलनाचा पट्टा क्षीण असतो, क्षीण म्हणजे कमजोर असतो मित्र. आणि हा पट्टा संमिलनाचा पट्टा मात्र कमजोर असल्यामुळे या ठिकाणी फारसे उष्ण कटिबंधीय वादळे येत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. उत्तर समजलं का मित्र हो? लक्षात ठेवा, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारण तापमान काय बरं जास्त फरक पडत नाही त्याच्यामध्ये, तो जवळपास सारखा राहतो तापमान त्या ठिकाणी. कारण उष्णतामान वाढलं की नंतर परत पाऊस पडत असतो, त्यामुळे काय बरं किनारी भागात म्हणा किंवा अंतर्गत भागात फारसा काय बरं वातावरणामध्ये फरक पडत नाही, बरोबर आहे. कुठे, ब्राझीलमध्ये, बरोबर आहे. आणि इथे काय बरं अभिसरणाचा पाऊस पडत असल्यामुळे काय बरं इथे वाऱ्यांना कोणती उध्व म्हणजे वरची दिशा लाभलेली असते. वाऱ्यांना कोणती दिशा लाभलेली असते, वरची दिशा लाभलेली असते, बरोबर आहे. काय बरं वरची उध्व दिशा काय बरं या ठिकाणी वाऱ्याचे सातत्याने वहन होत असते. तिसरी गोष्ट म्हणजे हा जो पट्टा आहे हा पट्टा वातावरण काय बरं अतिशय वाढलं किंवा कमी न झाल्यामुळे इथे काय बरं हा क्षीण पट्टा तयार होतो की
हा तिसरा पॉईंट लक्षात ठेवा, शीनपट्टा तयार होतो. काय होतो? शीनपट्टा तयार होतो आणि त्यामुळे या ठिकाणी आवर्त म्हणजे काय बरं? येणारे वारे, जोराने वाहणारे वारे या ठिकाणी निर्माण होत नाही मित्र हो. आणि म्हणून आपण पाहतो आहे की ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात तयार होतात. हे कारण तिथलं आहे मित्र त्या ठिकाणी. चला आपण नेक्स्ट पार्ट आपण समजून घेऊया. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत मित्र हो, की म्यानास शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. काय म्हटलेलं आहे? म्यानास शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. हा बदल का होत नाही हे आपल्याला समजून घ्यायचं आहे नकाशावर मित्र. बरोबर आहे? याला समजून घेणं, नकाशावर उत्तर समजून घेणं खूप सोपं जाईल मित्र हो. आणि म्हणून परत आपण नकाशावर जाणार आहोत. प्रश्न आहे, म्यानास शहर आपल्याला शोधायचं आहे आणि याच्यामध्ये वातावरणामध्ये खूप बदल होत नाही, का नाही होते आपल्याला बघायचं आहे. चला मित्र आपण नकाशावर समजून घेऊया. थोडंसं याकडे लक्ष द्या मित्र हो. हा तापमानाचा पाहिला तर आपल्याला न्यूनतम तापमान जो आहे हा सम दिसतो आहे आणि लाल रेषेचा म्हणजे मॅक्झिमम तापमानाने फार फरक पडलेला दिसत नाही आहे. आणि या ठिकाणी वर्षभर पाऊस दिसतो आहे मित्र, आहे की नाही? बरोबर आहे. मग आहे कुठे बरं हा म्यानास? हा म्यानास शहर आहे कुठे हे थोडंसं काय बरं बघण्यासारखं आहे मित्र. म्यानास शहर हे या ठिकाणी आहे. हे बघा हा टोक दिलेला आहे मित्र. या ठिकाणी आपल्याला त्याचं बघायचं आहे म्यानास शहराचा भाग. बरोबर आहे. आता हा म्यानास शहरामध्ये अशा प्रकारचे वातावरण असायला कारण काय याचं सुद्धा आपल्याला अवलोकन करायचं आहे मित्र. चला करूया अवलोकन आपण. आता बघा या नकाशाकडे आपण पाहिल्यानंतर काय लक्षात येतं बरं मित्र, की जवळपास या भागातून विषुववृत्त गेलेले आहे. कोणतं वृत्त गेलेलं आहे? विषुववृत्त. आणि या भागामध्ये काय म्हटलं मी तुम्हाला बघा लक्षात ठेवा, हा विषुववृत्त गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय बरं? या शहरामध्ये वर्षभर तापमान कक्षेत बदल होत नाही, कारण विषुववृत्त आहे. विषुववृत्तावर वर्षभर काय बरं लंबरूप किरणे पडतात आणि फारसं तापमानामध्ये बदल होत नाही. हा पहिला कारण आहे. बरोबर आहे की नाही? यामध्ये आपण पहा विषुववृत्त गेल्यामुळे या ठिकाणी लंबरूप किरणे वर्षभर पडत असल्यामुळे लंबरूप किरणे वर्षभर पडल्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी जसं आपण मकर वृत्ताचा विचार केला, हिवाळ्यात थंड आणि उन्हाळ्यात उष्ण होत असते. बरोबर वातावरण, त्या प्रकारचं वातावरण इथे ऋतूप्रमाणे चेंज होत नाही, बदल होत नाही. आता वातावरण जर ऋतूप्रमाणे बदल झालेला नाही तर इथे वातावरण कसं राहणार? सम राहणार, सारखं राहणार. बरोबर आहे? काय राहणार? सारखं राहणार. आणि म्हणून तापमान कक्षेमध्ये वर्षभर खूप मोठा बदल होत नाही, असं आपल्याला सिंपलचा आन्सर या ठिकाणी देता येईल. मित्र आपल्याला याच्यावरील थोडंसं लक्षात ठेवता येईल आपल्याला. पहा मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी काय बरं विषुववृत्त गेलेलं आहे म्हणजे पहिला पॉईंट राहणार पहिला पॉईंट राहणार म्यानास शहर काय बरं विषुववृत्ताजवळ आहे. विषुववृत्ताजवळ आहे हा पहिला पॉईंट राहणार. तर मित्र या प्रकारचा आपल्याला आन्सर देता येईल. लक्षात ठेवा. पुन्हा बघा लक्षात ठेवा की पहिला काय बरं याचं विषुववृत्ताजवळ स्थान आहे, विषुववृत्ताजवळ लोकेशन आहे. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे काय बरं विषुववृत्तावर काय बरं लंबरूपाने किरणे पडतात, वातावरण काय बरं उष्ण असते. तिसरी गोष्ट लंबरूपाने वर्षभर किरणे पडतात, त्यामुळे वर्षभर तापमान उष्ण असते. चौथं म्हणजे या ठिकाणी ऋतूनुसार काय बरं ऋतूनुसार तापमान बदलत नसते आणि म्हणून आपण पाहतो की वर्षभर तापमान का बरं सारखं असते. इथे जर पाहिलं तर उष्णतामान सारखं जास्त, थंडी पण तेवढीच,
आणि पाऊस पण कम जास्त थोडासा फरक पडलेला आहे. पाऊस पण वर्षभर आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी या शहरामध्ये आपल्याला फारसा तापमानामध्ये फरक दिसत नाही. हे त्याचे उत्तर राहील मित्रांनो. चला पुढचा आपण पाहतो मित्र हो, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. पहा, भारतात प्रामुख्याने पाऊस कोणता पडतो? आग्नेय मान्सून वाऱ्यामुळे. बरोबर, अगदी बरोबर. पण ईशान्य वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो याचं कारण आपल्याला मॅपवरच चांगलं शोधता येईल मित्र. तुम्हाला टेक्स्च्युअल आन्सर तर कुठे भेटेल? बरोबर आहे. तुमच्याकडे काय बरं काही असेल साहित्य, समजा गाईड वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आन्सर भेटेल. पण या प्रकारचा आन्सर थोडं समजून घेणं आवश्यक आहे की ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो आणि का पडतो याचं बघायचं आहे, कारण बघायचं आहे मित्र, लक्षात ठेवा. चला आपण मॅपवर बघणार आहोत याचं कारण. चला मॅपवर जाऊया आपण. मित्र लक्षात घ्या, आपल्या भारताच्या मध्यातून जवळपास या भागातून काय बरं कर्कवृत्त गेलेलं आहे. कोणतं वृत्त गेलेलं आहे? कर्कवृत्त. आता बघा, लक्षात ठेवा, हा जो कर्कवृत्त आहे, कर्कवृत्त, या कर्कवृत्तावर सूर्य जवळपास 21 जूनला येतो. 21 जूनला येतो. आणि लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी सूर्य येणार, ज्या भागामध्ये सूर्य येणार त्या भागामध्ये वायुभार काय बरं कमी होतो, हवा हलकी होते आणि तेथून हवा काय बरं दुसरीकडे चालली जाते. या 21 जूनला जवळपास भारताच्या मध्यातून गेल्यामुळे जवळपास या 21 जूनच्या दरम्यान किंवा त्याआधी, कारण की सूर्य इकडं त्याआधी पण असते है ना, जून महिन्याच्या 7 तारखेला 1 तारखेला इकडे पण राहू शकते सूर्य है ना, कारण 21 जूनची गोष्ट आहे ही. आणि ही 7 जूनची इकडं असू शकते ना, बरोबर आहे ना. साधारणतः आपल्याला 7 जूनकडे पाऊस पडतो. का बरं पडतो म्हणतो? कारण 7 जूनच्या दरम्यान इकडं सूर्य असेल कदाचित. लक्षात ठेवा मित्रो, तर सूर्य ज्या ठिकाणी राहणार त्या ठिकाणीची हवा काय बरं गरम झाल्यामुळे ती त्या ठिकाणची हवा निघून जाते आणि सागराकडून हवा काय बरं खिचल्या जाते. त्या प्रकारे बघा, साहजिकच आहे की जून महिन्यामध्ये भारतामध्ये हवा खिचल्या जाते. वादळ निर्माण येतात आपल्याकडे, वादळ जून महिन्यामध्ये. ते लक्षात ठेवा, कारण सूर्य कुठे असतो? कर्क वृत्तावर असते मित्र. आता ह्या हवा खिचल्यामुळे काय झाली, ही हवा आपल्याला ही समुद्रावरून आली आहे ना, आणि म्हणून काय बरं आपल्याला पाऊस देते. आणि याला म्हणतात काय बरं, याला नैऋत्य मोसमी वारे. कारण हे नैऋत्य दिशेकडून येतो मित्र, नैऋत्य दिशेकडून येतो. ही नैऋत्य दिशा आहे आणि ह्या नैऋत्य दिशेकडून आल्यामुळे याला नैऋत्य मोसमी वारे म्हणते. आणि सागरावरून आल्यामुळे बहुधा आपल्याला याच वाऱ्यामुळे पाऊस मिळत असते पावसाळ्यामध्ये. म्हणजे भारताला नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळते. आता हे वारे 21 जूनपर्यंत बरेच काय बरं या इथपर्यंत पोहोचून जातात. आणि लक्षात ठेवा, या भागाला हिमालय कंटिन्यू आहे. लक्षात ठेवा, हा हिमालय ब्रेकअप नाही आहे. हा काय बरं नेपाळचा वगैरे भाग आहे, म्हणून काय भूटानचा भाग आहे हा, म्हणून तुम्हाला काय ब्रेकअप दाखवलेला आहे. आणि हा सुद्धा काय बरं इकडं सुद्धा काय बरं आलेला आहे. लक्षात ठेवा, हा ब्रेकअप नाही आहे. लक्षात ठेवा, समजलं. आता हे वारे काय झालेले आहे, या हिमालयाला ओलांडणार आहे का? नाही, कारण याची 8,000 उंची आहे. 8,000, 9,000, 11,000 उंचीपर्यंत शिखर आहे. लक्षात ठेवा, हे वारे या हिमालयाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे वारे काय बरं या ठिकाणी कोंडतात. या ठिकाणी कोंडी झाली मित्र वाऱ्याची. कोंडी झाल्यामुळे इथं प्रतिरोध पर्जन्य भरपूर दिल्या जाते. आता 21 जून नंतर लक्षात ठेवा मित्र हो, की हे वारे बघा 21 जून नंतर सूर्य या भागाला येतो, खाली उतरतो. मग सूर्य इकडे, बरोबर आहे. हा कुठपर्यंत 22 सप्टेंबरला विषुववृत्तावर असतो. 22 सप्टेंबर म्हणजे भारताच्या खाली. विषुववृत्त कुठे आहे? भारताच्या खाली, लक्षात ठेवा. आता मी सांगितलं की 21 जून नंतर काय बरं 21 जूनच्या काही दरम्यानमध्ये हे वारे वाहतात. हे वारे जुलैमध्ये वाहतात, कारण सूर्य याच भागाला जवळपास या भागाच्या आसपासच राहतात. सूर्य या भागाच्या आसपास राहतात सूर्य. ऑगस्टमध्ये थोड्याफार प्रमाणात असतात
आणि ऑगस्टमध्ये मात्र मग काय बरं वातावरणाची दिशा चेंज होते, वातावरण चेंज होतं मित्र. साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला, नंतर पाऊस साधारणतः गेला राहतो, जो पावसाचा पाऊस राहतो. ऑगस्टपर्यंत काय बरं हवा सूर्य काय बरं या ठिकाणी पोहोचत असेल, कदाचित मानूया आपण या ठिकाणी पोहोचते. आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे भारताच्या खाली जाते, तो विषुवतात जाते, बरोबर आहे. तर मित्र होतं काय, मग हे वारे काय बरं आता सूर्य गेल्यामुळे काय बरं हे वारे सूर्याच्या दिशेनं वाहतात, परत उलट वाहतात मित्र. हे वारे काय बरं उलट वाहतात. आता हे वारे उलट वाहतात. आता याची आकृती आपण थोडी डायग्राम दुसरी काढूया मित्र, थोडंसं लक्षात घ्या की विरुद्ध दिशेने वारे वाहायला लागले आणि याची डायग्राम दुसरी काढली तर तुम्हाला बरं समजेल मित्र. पहा, आता सपोज आपण मानूया की आपला विषुववृत्त या ठिकाणी आहे, एवढ्या जवळ नाही मित्र, तरी पण जागा नसल्यामुळे आपल्याला काय लागतं. आणि आपला कर्कवृत्त या ठिकाणी आहे. या ठिकाणी केव्हा होतं, 21 जूनला सूर्य होता. आता 21 जूनपासून सूर्य 22 डिसेंबर लागतो यापर्यंत पोहोचवायला. 22 सप्टेंबर लागते, बरोबर आहे, सप्टेंबर लागते. आता मित्र सूर्य जिकडे जाईल तिकडे वारे वाहायला लागते. म्हणजे 21 जूनपर्यंत आपण पाहिले हे वारे इथपर्यंत गेलेले होते. इकडं 21 जूनच्या पलीकडे काही दिवस वाहत राहणार ना मित्र, काही दिवस वाहत राहणार. सूर्याच्या मागे मागे येतात असं समजा तुम्ही, सूर्याच्या मागे मागे येतात. सूर्य जाते तिथं नेमकं हे होत नाही, कारण वातावरण तापायला वेळ लागतं, म्हणून सूर्याच्या मागे मागे येतात समजूया आपण. मग हे वारे काय झालेले आहे, जेव्हा 21 जूनच्या नंतर हे वारे 21 जूनला इकडं वाहतात, साधारणतः जुलै महिन्यापर्यंत हे वारे वाहत जातात. आणि ती पोकळी जी निर्माण झालेली असते ती भरून काढते वातावरणाची. आणि ही पोकळी भरून काढत असताना हे वारे जेव्हा येतात याच्यात बाष्प असते आणि आपल्या भारताला पाऊस मिळतो. मग हे वारे काय बरं या हिमालयाच्या कोंडीमुळे अडल्यामुळे पलीकडे जाऊ शकत नाही आणि हे वारे परत असे वाहायला लागतात उलट दिशेने. पहा मित्र, परत हे वारे उलट दिशेने वाहायला लागतात. आता हे जे वारे आहे, हे वारे आता दिशा बदलली की नाही. ही कोणती होती, नैऋत्य दिशा होती. आता हे ईशान्य वारे म्हणतात त्याला, कारण दिशा बदललेली आहे, ईशान्यकडून वाहून राहिलेले आहे म्हणून ईशान्य वारे म्हणतात. आता हे वारे येत असताना मित्र, येत असताना काही वारे त्यातले सागराहून येतात. कोणत्या सागराहून, हा बंगालच्या उपसागराहून. व्हेरी गुड, बंगालच्या उपसागराहून येतात. आता ह्या वाऱ्यातलं बाष्पाचं पाणी कमी झालं की नाही, म्हणजे बाष्पाचं प्रमाण कमी झालं की नाही, कारण पाऊस दिला नाही. तर या ठिकाणी जे असलेलं बाष्प आहे, कारण सूर्य गेला नाही तो पुन्हा परत, तर या ठिकाणी सागराचं बाष्प या हवेमध्ये मिळालं. हवेमध्ये मिळालं म्हणजे काय झालं की नेमकं याच्यामध्ये बाष्प आलं परत. आणि इथे काय मित्र, पूर्व घाटाचा भाग आहे या ठिकाणी आहे, तुम्हाला दिसते पण आहे या ठिकाणी, बघा दिसते पण आहे पूर्व घाटाचा भाग, उंच भाग दिसते आहे. याला हे वारे अडल्यामुळे आपण पाहतो की आपल्या चेन्नईच्या भागाला, तामिळनाडूच्या भागाला काय बरं सप्टेंबर म्हणजे ऑगस्टच्या नंतर भरपूर पाऊस पडतो. ऑगस्ट महिन्यात किंवा ऑगस्टच्या नंतर भरपूर पाऊस पडतो मित्र. याला म्हणतात परतीचं मान्सून. काय म्हणतात, परतीचं मान्सून. याला काय म्हणतात, परतीचं मान्सून. तर हा जो परतीचा मान्सून आहे, या परतीच्या मान्सूनमुळेही भारतामध्ये काही प्रमाणात का होईना पाऊस मिळतं. आणि हे वारे कसे येतात, ईशान्येकडून येतात, म्हणून याला ईशान्य वारे म्हणतात. म्हणजे भारताला पाऊस देणार दोन वारे, नैऋत्य दिशेकडून चालणार हे नैऋत्य वारे, नैऋत्य ईशान्य वारे म्हणून याला, म्हणजे नैऋत्यकडून ईशान्येकडे. आणि हे ईशान्य नैऋत्य वारे म्हणजे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहणारे वारे. तर अशा प्रकारे ह्या ईशान्य वाऱ्यापासून सुद्धा भारताला परतीचा मान्सून, या परतीच्या मान्सूनमुळे पाऊस मिळत असतो असं आपल्याला लक्षात आलं असेल मित्र. हो, हा साधारणतः पाऊस ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत, ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असतो मित्र. आणि मग मात्र पावसाळा आपला कायमचा आपल्या भारतातून जात असतो. तर मित्र, अशा प्रकारचे उत्तर आहे हे वाला, लक्षात ठेवा.
आणि अशा प्रकारची डायग्राम आहे, ही समजून घ्या. या व्हिडिओला पॉज करा, पुन्हा पुन्हा पहा. आता मित्रो बघा, लक्षात ठेवा, लिहायचं कसं आपण, बरोबर आहे. तर आपण लिहिणार कसं बरं, की भारताला साधारणतः नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो, बरोबर आहे. ठीक आहे. हे वारे हिमालयापर्यंत वाहतात आणि हिमालयाच्या पुढे ते जाऊ शकत नाही. तिसरा, 22 सप्टेंबरपर्यंत, बरोबर आहे, 22 सप्टेंबरपर्यंत सूर्य साधारणतः विषुववृत्तावर पोहोचतो आणि त्यामुळे वायुभार विषुववृत्तावर कमी होतो आणि म्हणून भारतामधले नैऋत्य मोसमी वारे हे माघारी येतात आणि त्या माघारी वाऱ्यांना ईशान्य वारे म्हणतो. हे ईशान्य वारे बंगालच्या उपसागराहून येतात, बरोबर आहे. बंगालच्या उपसागरावरून येतात आणि ते बंगालच्या उपसागरावरील बाष्प आपल्यामध्ये सामावून घेतात. जेव्हा भारताच्या भूखंडावर वाहतात तेव्हा पर्वताला अडून ते प्रतिरोध पर्जन्य तामिळनाडूच्या भागामध्ये देतात आणि अशा प्रकारे भारताला या ईशान्य वाऱ्यामुळे सुद्धा भारताला पाऊस मिळतो. असं आपल्याला उत्तर 4-5 पॉईंटमध्ये लिहावं लागेल मित्र हो, आणि असं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. तर मलाच वाटते की आपल्याला समजलं असेल. चला मित्रो, आपण नेक्स्टकडे जाऊया. मित्रो, यानंतरचा प्रश्न आहे, खालील प्रश्नाची उत्तरे द्या. आणि हे जवळपास 4 प्रश्न आहे मित्र हो, आणि या 4 प्रश्नाला परत अर्धा पाऊण तास लागणार आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ इथे पॉज करूया. या भागाचे प्रश्न उत्तर आपण 3 पार्टमध्ये करणार आहोत. एक म्हणजे अभ्यास मालिका 4.1, अभ्यास मालिका आता जो व्हिडिओ पाहिलेला आहे तो 4.2 या नावाने राहणार, आणि याच्यानंतरचा जो अभ्यासक्रम राहणार भूगोल वर्ग 10वा अभ्यास मालिका 4.3 नावाने राहणार मित्रो. आणि आपण या ठिकाणी थांबवतो आहे, तुमचा विचार करून मी थांबवतो आहे मित्रो. चला, समोरच्या व्हिडिओमध्ये मिळूया आपण. खालील प्रश्नाची उत्तरे द्या यासोबत. चला मित्रो, बाय. मग आपण मिळूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.